पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कार्यक्रमादरम्यान भाजपमध्येच नाराजी नाट्य रंगले। पहिल्या रांगेत कोण बसणार यावरून भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी आणि भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांच्यात वाद झाला। या वादानंतर मेधा कुलकर्णींनी कार्यक्रमातून काढता पाय घेतला। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यूपीएससी आणि एमपीएससी उपक्रमात यशस्वी विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता। यावेळी अभिमन्यू पवारांनी जातीय भाषेत टीका केल्याचा आरोप मेधा कुलकर्णींनी केलाय। मराठा समाजाचा कार्यक्रम असल्याने तुम्ही पहिल्या रांगेत बसणं बरं दिसत नाही असं अभिमन्यू पवार म्हणाल्याचा आरोप मेधा कुलकर्णींनी केलाय। दुसरीकडे अभिमन्यू पवारांनी मात्र हे आरोप फेटाळलेत। मेधा कुलकर्णींचा गैरसमज झाल्याचं ते म्हणतात, मात्र यावरून आता मोठा वाद निर्माण झालाय। ते मला म्हणत होते की आपण इथे बसा। मी म्हणलं की नरेंद्र पाटील हेही बसू शकतात, कारण ते महामंडळाचे अध्यक्ष आहेत, म्हणजे ते आमदार आहेत पण महामंडळाचे अध्यक्ष आहेत। अभिमन्यू पवारांना स्वतःला त्या ठिकाणी बसायचं होतं, म्हणून त्यांची खूप धावधाव तिकडे चालली होती की मी बसतो। अधिकारी असं म्हणाले की ह्याच्यानंतर मेधा कुलकर्णींचं नाव येतं, तर ते असं म्हणाले की हा कार्यक्रम मराठा समाजाचा आहे आणि तुम्ही तिथे बसल्यानंतर कॉन्ट्रोवर्सी होईल। ताईंचा गैरसमज झालेला आहे। मी ताईंना एवढंच म्हणलं की नरेंद्र पाटील, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळाचे अध्यक्ष आहेत, ते पुढे बसतील, आपण लोक आमदार खासदार मागं बसू, एवढंच म्हणलेलं आहे। बाकी ह्या जातीचा वाद नाही, जातीचा विषय नाही, काही नाही, विनाकारण कुठल्याही विषयाला काही भाऊ द्यायचं काही कारण नाही। अभिमन्यू पवार यांनी सन्माननीय मेधाताई यांना व्यासपीठावरून अक्षरशः बाजूला काढलं आणि हा प्रकार जगानं बघितला। भारतीय जनता पक्षाचे लोक आजही किती जातीयवाद करतात हे याच्यातून सिद्ध होतंय। मला असं वाटतं एक महिला म्हणून आणि एक ब्राह्मण म्हणून सुद्धा मेधाताईंचा सर्वोच्च अपमान करण्यात आलेला आहे। भारतीय जनता पक्षानं अभिमन्यू पवार यांच्यावर कारवाई करावी अशी हिंदू महासभेची भूमिका आहे।